आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। विधान भवन परिसरातही नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी। महायुतीच्या बैठकीत 2-2-1च्या फॉर्म्युल्यावरही चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे। अजित पवार गटाला 1 वर्ष असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती। शुक्लांनी महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। हायकमांडनं राजीनामा स्वीकारला नाही, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक। दुपारी 12:30च्या बैठकीत पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची आज सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक। पराभवाच्या कारणासंदर्भात शरद पवार, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बैठक। जरी फडणवीस असले तरी तुम्हीही 20 आहात, पुरून उरा। उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र। ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र। विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत। ठाकरे गटानं लिहिलेल्या पत्रात सचिवालयाकडे मागणी। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा होणार सुनावणी। राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्हाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष।